तोंडावर गोड आणि मागे कडू बोलणारी, त्याचबरोबर 1000 लोक कमवण्यापेक्षा 4 लोक कमवा पण ती जिव्हाळ्याची कमवा, असं माझं मत आहे. बऱ्याच दिवसापासून आईबाबाला अनायराची खूप आठवण येत होती आणि ते दोघे पण येतो बोलत होते. तर फायनल त्यांना वेळ मिळाला, कारण शेतीच्या कामापासून वेळ मिळत नाही आणि कसा तरी वेळ काढून ते नागपूरला आले. आजकाल असं झालेलं आहे, माझे बाबा मला फोन करून विचारतात, अनारा बोलते का, काय करते, हसते का, असं झालेलं आहे. कारण आजकाल जेवढ्यादा आईचे आणि बाबाचे फोन येतात ते अनाराबद्दलच विचारतात. आता प्रायोरिटी चेंज झाली, सगळ्या गोष्टी चेंज झाल्या, पण खूप छान वाटतं की माझ्या आणीला कोणीतरी विचारणार आहे. त्यांना बरंच काही घेऊन आले होते, जसं की चण्याचा सीझन असल्यामुळे, आणि त्यांना असं वाटायचं की आम्ही चना खाऊ शकत नाही यावेळेस, कारण आम्ही गावाला पण जाऊ शकलो नाही. सो ते चना घेऊन आले आणि नेक्स्ट डेला असं ते दाणे काढून देत होते, कारण त्यांना माहिती आहे आणीमुळे मला बिलकुल वेळ मिळत नाही खायला. तर असे काहीतरी दाणे काढून देत होते आणि त्यानंतर आम्ही असं बसलेलो होतो, तर आमच्या गोष्टी वगैरे सुरू होत्या. आता इथे तुम्हाला गौरव दिसत नाही आहे, कारण गौरवचं ऑफिस सुरू आहे आणि तो तिकडे बेडरूममध्ये आहे. अनायरासुद्धा झोपलेली होती त्या वेळेत. सायंकाळची वेळ होती. आता म्हटलं आई बाबा एवढ्या दिवसानंतर सोबत आलेलं आहे, काहीतरी पाहुणचार करावं म्हणून इकडे मस्तपैकी जेवणाचा बेत बनवला. आईने श्रीखंड सोबत आणलेलं होतं. त्याचबरोबर आम्ही ठरवलं की पुऱ्या वगैरे भजे सगळं काही काढायचं, कारण आम्ही सुद्धा ते एन्जॉय केलेलं नव्हतं एवढे दिवस झाले. पण मी कधीच पुऱ्या वगैरे बनवलं नाही, कारण आणि आली तेव्हापासून मला बिलकुलच वेळ मिळत नाही कामातनं. सो त्यामुळे आज ठरवलं की असा काहीतरी पाहुणचार बनवायचं. छान मस्त पापड भजे वगैरे सगळं बनवलेलं होतं आणि इकडे सोफ्यावर आणीला ठेवलेलं होतं गौरवच्या बाजूनी. ती खेळत होती आणि त्याचबरोबर मग आम्ही सगळ्यांनी जेवण करायला घेतलं इकडे. त्याचबरोबर अनायरा इकडे वरती होती आणि माझ्या मागच्या बाजूला होती, तर तेवढं पडायची काही भीती नव्हती, कारण मी तिथे बसलेली होती. तसं तर अदरवाईज आम्ही सोफ्यावर अवॉइड करतो. तर असा होता आजचा दिवस. चला भेटूया, बाय.